नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पाहतोय अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मधल्या वेळेसाठी असा एक पदार्थ जो आपण एकदा बनवला की महिनाभर स्टोअर होऊ शकतो. बरोबर ओळखलं? आपण बनवतोय चुरमुऱ्याचा चिवडा. अगदी सोपा आहे. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? पण नवीन आहे. बघू शकता आपण जे मुरमुरे घेतले ते एक प्रकारचे नाहीत घेतले, 3 प्रकारचे मुरमुरे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जसं शेंगदाणे, खोबरं आणि फुटाणे घातलेले आहेत. सोबतच बदाम सुद्धा घेतलेली आहे. तर चला सर्वात पहिले मुरमुरे जे आहेत 3 प्रकारचे ते भाजून घेऊयात. गॅसवरती छान अशी मोठी कढई ठेवली म्हणजे कसं एका वेळेस खूप सारे मुरमुरे भाजल्या जातील. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातलं. सुरुवातीला बाजऱ्याचे मुरमुरे भाजून घेऊयात. आपण इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मुरमुरे घेतले जेणेकरून आपल्याला सर्व यातले फायदे मिळतील. जसं बाजऱ्याचे फायदे आणि ज्वारीचे मुरमुरे घेतले. सोबतच आपण जे रेग्युलर मुरमुरा असतो आपला तांदूळाचा तो सुद्धा घेतलेला आहे. बघू शकता सहजतेने मिळतं. 200 ग्रामचं पाकिट आहे हेच मी तुम्हाला दाखवत होती. तर आता आपण हे छान भाजून घेऊया लो टू मीडियम फ्लेमवरती. हे कसं असतात शक्यतो आधीच भाजलेले असतात, छान असे कुरकुरे असतात बघा. पण थोडेसे जर आपण व्यवस्थित तेलावरती परत केले ना हळद आणि मीठ लावून की याची चव सुद्धा वाढते, सोबतच शेल्फ लाईफ सुद्धा वाढेल. कारण हा चिवड्याचा मुरमुऱ्यांचा जो चिवडा आहे तो महिना 2 महिने सुद्धा खराब होत नाही आणि खायला अगदी सहजतेने आणि बनवायला किती सोपा, अगदी पटकन बनते बघा. डब्बाभर बनून तयार होते. अगदी स्वस्तात मस्त असा नाश्ता आहे. तर बघू शकता 2-3 मिनिटं झालेत. बाजऱ्याचे मुरमुरे आता व्यवस्थित भाजलेले आहेत. तर चला काढून घेऊयात. आणि याच पद्धतीने आता आपण इथे हे ज्वारीचे जे मुरमुरे घेतलेले आहेत ते सुद्धा भाजून घेऊ. बघू शकता मुरमुरे काय मस्त क्रिस्पी झालेले आहेत. ज्वारीचे मुरमुरे भाजते आता. अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हा चिवडा भाजतोय. काही जास्त तेलाचा वापर नको. तळलेलं तर आपण याच्यामध्ये अजिबातही काही घालणार नाहीये, कारण एकदम हलका फुलका असा नाश्ता आहे. जर तुम्ही असा वेट लॉस वगैरे करत असाल ना तर मग तुम्हाला अगदी हलकं फुलकं खायला चांगलं राहील. कारण ज्वारीमध्ये मेटाबॉलिझम बूस्ट करण्याची ताकद असते. आपण सर्वांना माहितीच आहे. ज्वारी ही वेट लॉसमध्ये ज्याची भाकरी करून किंवा मग वेगवेगळे पदार्थ करून खाल्ल्या जातात. तर याच्यामध्ये आपण ज्वारीचा वापर केलेलाच आहे, सोबतच बाजऱ्याचा सुद्धा वापर केलेला आहे. आता तुम्हाला जर याच्यामध्ये आपले रेग्युलर जे मुरमुरे आहेत म्हणजे तांदूळाचे हे जर घालायचे नसतील तर नुसतं ज्वारी आणि बाजरीच्या मुरमुऱ्यांपासून सुद्धा तुम्ही हा चिवडा बनवू शकता. हे 2 मुरमुरे तुमच्याकडे नसतील ज्वारी आणि बाजरीचे तर रेग्युलर जो मुरमुरा असतो त्याचा बनवला तरी चालेल. भरपूर असा कढीपत्ता घालायचा, कारण कढीपत्त्याचे अनगिनत फायदे आहेत जे मी तुम्हाला सांगायचे नको, कारण मला वाटते बरेचसे व्हिडिओमध्ये आपण कढीपत्त्यांविषयीचे फायदे ऐकलेले आहेत. केसांसाठी असो, स्किनसाठी असो, इव्हन पोटासाठी असो, प्रत्येक गोष्टीत कढीपत्ता फायदेमंद ठरतो. म्हणून जेव्हा वेळ मिळेल म्हणजे जसा चान्स मिळेल तसा भरभरून कढीपत्ता खावा. चिवड्यामध्ये कढीपत्ता तसाच चांगला लागतो. तर इकडे बघू शकता आपण शेंगदाणे, फुटाणे आणि जे बदाम घेतले होते याच्यामध्ये ते सगळं खोबरं वगैरे छान असं थोड्या तेलावरती भाजून घेतलं. भरपूर असा कढीपत्ता तेलावरती भाजून घेतला. त्याच्यातच आपण तिखट आणि मीठ घातलं होतं. आता थोडंसं आंबट गोड चवीचा चिवडा बनवतोय, त्यासाठी थोडीशी साखर घालूयात आणि लिंबूसत घालूयात. त्याने काय होईल मस्त असा आंबट गोड चटपट असा चिवडा बनेल बघा. छान असं लाल तिखट पण घातलेलं आहे आपण याच्यामध्ये. आता आपण सायट्रिक ॲसिड घालूयात म्हणजेच लिंबूसत थोडंसं घालायचं बघा. चिवड्याच्या अंदाजाने घालायचं, कारण जास्तच आंबट चिवडा झाला तर तो सुद्धा चांगला लागत नाही. तर आता साखर आणि लिंबूसत थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊयात. आता हे तुम्ही मिक्सरला केलं तरीही चालेल, पण काही वेळ लागत नाही. अगदी 2-3 मिनिटाच्या आत हे असं कुटलं जातं बघा. असा हलका फुलका नाश्ता जर तुम्ही एकदा घरी बनवून ठेवला ना तर मधल्या वेळेस मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी त्यांना जेव्हा 4 वाजता भूक लागते किंवा शाळेत तुम्ही एखादा नाश्त्याचा डब्बा देता, मग रोज काय द्यावं नाश्त्याला हा प्रश्नच असतो. तर असा एकदा चिवडा बनवून ठेवला की मग घाई गडबडीच्या दिवसामध्ये हा चिवडा तुम्ही पुरांना नाश्त्याच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. मुलांना खूप जास्त आवडतो, कारण असे पदार्थ कसे असतात मस्त लागतात चटरपटर खायला. आणि आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर आहे ना, कुठला आपण याच्यामध्ये असं काही अनहेल्दी काही घातलेलं आहे. भरपूर असे शेंगदाणे घालायचे, छान फुटाणे घालायचे. आता फुटाणे नसेल तर दालवा घालायचा.
खोबरं घालायचं छान असं मस्त लांबटा करत कट करून. छान लागतं, दिसायला सुंदर लागतं, खायला तर अप्रतिमच लागतं. आपण याच्यामध्ये बदाम घातले, तुम्ही काजू सुद्धा घालू शकता. आता बघा, आपण जे जाडवाले शेव असतात ते घातलेत, थोडीशी खारी बुंदी घातलेली आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कसं छान लागतं आणि मस्त दिसतं. चला पटकन सर्व करूयात कुरकुरा चटपटासा मुरमुऱ्यांचा चिवडा. वाव, काय मस्त दिसते ना भन्नाट. आता याच्यावरती बघा, तुम्ही कांदा, खोबरं, टमाटर असं मस्त कट करून खाऊ शकता, याची भेळ बनवू शकता. चला आता थंड झालंय तर मस्त एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा मग स्टीलच्या डब्यात भरला तरीही चालेल. असं काहीच नाही की काचेच्याच भरणीत भरायचं. तर भरणीत भरून ठेवूयात. भरपूर झालाय बघू शकता तुम्ही, आणि काहीच लागलं नाही. अगदी स्वस्तातला मस्त नाश्ता आहे हा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही सुद्धा याच प्रकारे मुरमुऱ्यांचा चिवडा बनवता का हे सुद्धा सांगा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.